सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन. यामध्ये मुंबईचे ॲडव्होकेट R.V. जोशी यांनी लिहिलेली आठवण सूर्यप्रकाशाच्या तेजात, याचा भाग 5. 1974 साली ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पेपरला बातमी आली होती की परमपूज्य स्वामीजींची तब्येत दिवसेंदिवस क्षीण होत आहे. ही बातमी वाचून मी, माझी पत्नी, मुलं आणि डॉक्टर कामत आम्ही सर्वांनी पावसला जाऊन स्वामीजींचं दर्शन घेऊन यायचं असं ठरवलं. त्यावेळेला पाऊस खूप पडत होता. रात्री आम्ही गाडीने निघालो ते बरोबर 30 तासांनी पावसला पोहोचलो. तिथलं वातावरण वेगळंच होतं. साहजिकच आहे, तिथल्या प्रत्येकाच्या मनात आपली सद्गुरू माऊली आपल्याला देहानं सोडून जाणार हे फार मोठं दुःख भरून राहिलं होतं. पांढऱ्या चादरीमध्ये गुंडाळलेल्या परमपूज्य स्वामीजींच्या देहाचं दर्शन प्रत्येकजण श्रद्धापूर्वक अंतःकरणानं घेत होता. मी पण स्वामीजींचं अंत्यदर्शन घेतलं तेव्हा मला जाणवलं की आपली ही शेवटची पावस भेट. असे सत्पुरुष चैतन्य रूपानं आपल्यामध्ये असतातच. त्यांनी अनेकांना मनाला शांती आणि मुक्ती प्रदान करणारा सोहम हा मंत्र दिला. विज्ञानाच्या या भौतिक जगात जिथं प्रत्येक गोष्टीच्या घडण्यासाठी पुरावा हवा असतो, तिथं स्वामीजींच्या अलौकिकत्वाची प्रचिती आणून देणारे प्रसंग एकदम वेगळे ठरतात. मी पेशानं वकील, माझं घराणं वकिलांचं, त्यामुळं पुराव्याचा कायदा मानणारे आम्ही सर्वजण. पण या सर्वांच्या पलीकडे एक अशी सकारात्मक शक्ती आहे ज्यापुढे आपण नेहमीच नतमस्तक व्हावयास पाहिजे, त्यावर पूर्णतः विश्वास ठेवला पाहिजे, या गोष्टीची जाणीव स्वामीजींमुळे आम्हाला झाली. 15 ऑगस्ट 1974 रोजी स्वामीजींनी या जगाचा निरोप घेतला. असं असलं तरी त्यांनी दिलेले संस्कार, शिकवण, मंत्र हे जगाच्या अंतापर्यंत कायम राहणार आहे. मला कधीकधी एका गोष्टीचं राहून राहून वाईट वाटतं की एकेकाळी माझा मित्र शंभू भट हा सारखा मला स्वामीजींकडे तू जाऊन ये असं सांगत होता. त्यावेळी आपण ते दुर्लक्ष करत गेलो. त्यामध्ये 1-2 वर्ष अशीच वाया गेली. नाहीतर स्वामी कृपेची आणखी काही वर्ष मला मिळाली असती तर अशा या माझ्या सद्गुरू माऊलीचं वर्णन करणं हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. तेव्हा इथेच थांबतो. याबरोबरच मुंबईचे ॲडव्होकेट R.V. जोशी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आता समाप्त होत आहे. तसंच प्रकरण 8 स्वरूपानंद दर्शन याचं वाचनही आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 9 असे प्रसंग असे स्वामी याचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.